आपण सध्या आहोत पुणे विद्यापीठात रीचेकिंग व कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झालेले आहे। विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांनी इथं बसून ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। पूर्वी ते तिथं गेट समोर बसलेले होते, पोलिसांनी त्यांना आत येण्यापासून मज्जाव केलेला होता, मात्र त्यांनी पोलिसांना झुगारून आत शिरलेले आहे। 100 मीटर आत येऊन इथं ते बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे की री एक्झामिनेशन व कॅरी ऑनची। आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या काय आहे मुद्दा। कॅरी ऑनची मागणी करत आहात, री एक्झामिनेशन काय सांगाल? कॅरी ऑनची मागणी यासाठी करत आहेत की जे विद्यार्थी 2019 पॅटर्ननी पास होत असतील किंवा ते आता 2024चा जो पॅटर्न चेंज झालेला आहे, जो 2019चा जो पॅटर्न आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही कॅरी ऑन द्या म्हणतोय किंवा एखादी एक्झामची संधी द्या म्हणतोय। हे 2022-2023 साली झालेलं आहे, त्यावेळेचं कारण वेगळं होतं, ह्यावेळेचं कारण वेगळं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे खेळू नका, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कॅरी ऑन मिळालंच पाहिजे। त्यासाठी आमचा लढा इथं आहे। सिटीचा रूल आहे, एआयसीटीचा रूल आहे की विद्यार्थी जर हे ड्रॉप होत असेल त्याला एक संधी द्यायला पाहिजे, विशेष संधी। आम्ही ते विशेष संधी मागतोय आणि विद्यापीठ प्रशासन याच्यावर पॉझिटिव्ह होतं। कॅरी ऑन दिलेले 8 तारखेला अमरावती विद्यापीठाने कॅरी ऑन दिलेले पॅटर्न चेंज झाल्यामुळे, तर पुणे विद्यापीठ का देत नाही विद्यार्थ्यांना? काही विद्यार्थी पेपर फुटल्याचा पण आरोप करत आहेत। पेपर 1 तास पहिले फुटलेला आहे, पेपर इंजिनिअरिंगचा पेपर 1 तास पहिले फुटलेला आहे टेलिग्रामवर, तरी यांनी कारवाई केली नाही। दंड म्हणून काय घेता? 600 रुपये दंड घेता का तुम्ही? पेपर फुटी झाली तर 600 रुपये दंड असतो। पोलिसांनी आत येण्यापासून मज्जाव केला, मात्र विद्यार्थी आक्रमक होऊन आत शिरलेले आहेत। कारण आम्ही त्यांना 10 मिनिटाचा वेळ दिला होता की कुलगुरू साहेबांनी खाली यायला पाहिजे, पण कुलगुरू साहेबांनी आणखी खाली न आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका ठरवली आणि विद्यापीठामध्ये आलेले। काय मागणी करत आहात? पोलीस तुम्हाला रोखत होते, मात्र विद्यार्थी आक्रमक होत आत शिरले। पोलिसांचं काम पुणे शहरात लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीतलं आहे आणि त्यांना डिस्टर्ब करून पुणे विद्यापीठ प्रशासन वारंवार पोलिसांना इथे बोलवून घेत आहे। पोलिसांची गरज नाही, इथे कोणी गुन्हेगार नाहीये, इथे कोणी आजपर्यंत 302, 307, 324, 300 कोणावर काही गुन्हे दाखल नाहीये। परंतु तुम्ही इथं सिनियर पीआय पासून तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही यांना बोलून ठेवलेलं आहे। आम्ही फक्त आमची मागणी एकच होती, कुलगुरूंनी खाली यावं, याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं। कुलगुरू आले ना? मग अजून आले नाही, त्यांची व्हीसी मीटिंग सुरू आहे। हो, पुढचं पवित्र काय असेल? आम्ही आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत। सर आरोप करत नाहीत, चर्चा होणार आहे, विषय चालू त्या विषयावर। तर आपण बघू शकता विद्यार्थी आक्रमक झालेले। त्यांचं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत कुलगुरू खाली येऊन आमच्याशी बोलत नाही त्यापर्यंत आम्ही इथून हटणार नाहीये। पोलीस फौज खाता पण इथं मोठ्या प्रमाणात लावलेला आलेला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे MSF गार्ड पण आहेत, पोलीस सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत, पण तितकेच मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी सुद्धा जमलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की एक्झामिनेशन व कॅरी ऑन आपल्याला नक्कीच। जर बघायला गेलं ना तर रीचेकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे। पोरं पेपरला बसले, अटेंडन्स शीटवर साईन केली, पण अब्सेंटी दाखवते, डायरेक्ट अख्खं कॉलेजचं डिपार्टमेंट अब्सेंट दाखवते। यावर कोण निर्णय देणार आहे? एक्झाम डिपार्टमेंट मध्ये 8 जुलैला आम्ही येऊन गेलो, पण त्यामुळे काही झालेलं नाही। निवेदन घेतलं, सरांनीच म्हटले 2 दिवसांनी निर्णय द्या। वारंवार तुम्ही हे मागणी करूनही ते काय हे लक्ष देत नाहीये? तेच कळत नाही आम्हाला एक्झॅक्टली, कारण अमरावती युनिव्हर्सिटीचा जेव्हा GR भेटू शकतो तर आम्हाला का नाही? आणि दुसरी गोष्ट जर म्हणायची झाली, 20,000 पोरं जर वायडी पडत असतील तर हे चुकून जर गुन्हेगारी क्षेत्रात गेले, शिक्षक वंचित राहून, तर याची जबाबदारी कोण घेणार? पोलीस प्रशासन आमच्या पुढे येत आहेत, पण आता जर शिक्षण वंचित राहिले तर हे गुंडे क्षेत्रात जातील, याची जबाबदारी पण युनिव्हर्सिटीने घेतली पाहिजे। आता कुलगुरू खाली येत नाहीत, तुम्ही लोकही ऐकत नाही, तुम्हाला पण त्यांना भेटायचंच आहे। पुढचा पवित्र काय असेल? सर, जसं 2022 मध्ये झालं, कुलगुरू खाली येऊन भेटले होते, अर्ध्या तासापासून आम्हाला एकच अपडेट भेटते की कुलगुरू खाली येणार आहे। जर नाही झाले तर NSUI ची टीम आणि जे सिनियर्स लोक म्हणतील त्याप्रमाणे विद्यार्थी वागतील। तर नक्कीच आपण बघू शकता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की कुलगुरूंनी खाली येऊन आमच्याशी बोलावं, आमच्याशी बातचीत करावे। नक्कीच या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे बघायचं राहणार आहे। त्यापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट साठी मी जोड शेख पुणे।